राज्यात आणि केंद्रात पारदर्शी कारभार करा सांगत भाजपच्या पारदर्शी अजेंड्याच्या मुद्द्यावर शिवसेनेनं पलटवार केलाय। राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला विरोधी पक्ष आणि पत्रकारांना आणून बसवा अशी मागणीच शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली। नोटाबंदीचा निर्णय घेताना ही पारदर्शकता का बाळगली नाही असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केलाय। दरम्यान युतीबाबत दुसरी बैठक उद्या दुपारी 1 वाजता विनोद तावडेंच्या शासकीय निवासस्थानी होईल। आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली। पारदर्शी कारभाराबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र घेतील असे समजते। कारभार हा पारदर्शीच असायला पाहिजे, परंतु तो फक्त महानगरपालिकेचाच असला पाहिजे अशी आमची भूमिका नाही। शिवसेनेची भूमिका आहे केंद्र सरकारचा देखील कारभार पारदर्शी असला पाहिजे, राज्य सरकारचा देखील कारभार पारदर्शी असला पाहिजे। काय निर्णय होतात, कशा पद्धतीने होतात हे कळायचं असेल तर जसं राज्य सरकारमध्ये कॅबिनेटच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्याला स्थान असलं पाहिजे, लोकायुक्तांना स्थान असलं पाहिजे, म्हणजे मंत्र्यांना कलंकित बोलण्याची हिंमत कोणाची होणार नाही, म्हणजे एकंदरच कारभार पारदर्शी होईल। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकींच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे। मुंबईत राष्ट्रवादीनं निवडणुकीचा पहिला महिला मेळावा घेत प्रचाराला सुरुवात केली। मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या डिड यू नो या संकल्पनेला यू शुड नो असं प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅम्पेनिंग सुरू केलंय। आम्ही जी मतं मागतोय ही फक्त विकासाच्या नावावर मागतोय की मुंबईसारखं जे शहर आहे जे या देशाची राज्याची तर राजधानी आहेच, पण देशाचं अतिशय सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक राजधानीचं शहर आहे। हे शहर कसं असावं, जे तुमच्या आणि माझ्या स्वप्नातलं शहर आहे, स्वच्छ असावं, रस्ते चांगले असावे, वीज पाणी सुखसोयी सुरक्षितता हे सगळे विषय अतिशय गंभीर आहेत। स्वच्छता कचऱ्याचा अतिशय गंभीर प्रश्न, त्याच्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यात आम्हाला यश बऱ्यापैकी आधीच्या आमच्या जिथे सत्ता आहे तिथे चालले। त्यामुळे लोकांनी आम्हाला इथे एक संधी द्यावी लोकांची सेवा करण्यासाठी आणि मुंबई चांगली स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी हाच अजेंडा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत। आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेस पक्षात केलेला भ्रष्टाचार, मुंबईकरांच्या समस्या आणि विविध प्रश्नांना या पथनाट्यातून वाचा फोडण्यात येणार आहे। याबाबतची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली। हे पथनाट्य शाहीर साबळे यांचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचे बंधू मंदार शिंदे यांनी तयार केले। 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत दररोज मुंबईतील 5 ठिकाणी पथनाट्य सादर होईल। आने वाले मुंबई महानगरपालिका के चुनाव में मुंबई कांग्रेस की तरफ से प्रचार अभियान चलाया जाएगा। उस अभियान का जो पहला चरण है, उस चरण के तौर पे हम लोग पथ नाट्य के जरिए, स्ट्रीट प्ले के जरिए मुंबई की जो दुर्दशा है उसके ऊपर एक बहुत रोचक तरीके से लोगों का दर्द उभारने का प्रयत्न करेंगे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारच्या एकूण कामगिरीवर नाराजी व्यक्त केली। आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही असे शेट्टींनी स्पष्ट केले। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले। भाजपवर नाराज आहे असं म्हणण्यापेक्षा मी कुठल्याच पक्षावर सध्या खुश नाही, कारण एका विशिष्ट हेतून आम्ही रस्त्यावर उतरलो, अगदी जीव धोक्यात घालून चळवळी केल्या, आंदोलनं केली, परंतु लोकांची रस्त्यावर असताना जी भाषा वेगळी असते आणि सत्तेत गेल्यानंतरची भाषा वेगळी असते। हा अनुभव यायला लागल्यानंतर आता आम्ही ठरवलं की आता काही काळ कार्यकर्त्यांना वाढवणं हेच आपलं उद्दिष्ट ठेवायचं। श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गोवा प्रवेशावर 2 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे। 17 जानेवारी म्हणजे आजपासून पुढील 60 दिवसांसाठी म्हणजे 2 महिन्यांसाठी बंदी असेल। गोवा विधानसभेसाठी 4 फेब्रुवारीला निवडणूक होते। 4 जानेवारीपासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गोव्यात आचारसंहिता लागू झाली आहे। मुतालिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोव्यात प्रवेश करण्यापासून रोखलं नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते असं प्रशासनाला वाटतंय। मुतालिक यांच्या निवेदनांना शांतता आणि सलोख्यास बाधा निर्माण होऊन नागरिक आणि पर्यटकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते असंही प्रशासनाला वाटते। त्यामुळे मुतालिक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या गोवा प्रवेशावर 60 दिवसांची बंदी घालण्यात आली। केंद्र सरकारनं केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आज सांगलीमध्ये शिवसेनेनं एक अनोखं आंदोलन केलं। माल वाहतूक करणाऱ्या 3 चाकी सायकलवर दुचाकी ठेवून वाहतूक करत केंद्र सरकारच्या विरोधात बोंबा मारत हे आंदोलन केलं।
आंदोलनात घोडागाडी बैलगाडी ही सहभागी करून घेण्यात आल्या होत्या. तसंच बंद गाड्या ढकलत हे आंदोलन करण्यात आलं. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात भाजप उमेदवार सतीश पत्की यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरलाय. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंसह भाजपचे अनेक नेते हजर होते. मोठी रॅली काढत भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सभा घेत सध्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यावर टीकेचा भडीमार केला. यावेळी पत्की यांना निवडून देण्याचं आवाहन भाजपच्या नेत्यांनी केलं. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी विद्यमान आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. आज त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केला. गेली 5 वर्ष शिक्षकांसाठी काम केले, त्यामुळे शिक्षक निवडून देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 3 फेब्रुवारीला यासाठी मतदान होते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या जागेसाठी दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अहमदनगरमध्ये भारतीय टायगर फोर्स आणि नंदीवाले तिरुमली समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि संगमनेर तालुक्यातील नंदीवाले तिरुमली समाजातील 2 कुटुंबात झालेल्या वादाचा फायदा घेत समाजातील जात पंचांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेत. याच घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये भारतीय टायगर फोर्सच्या कार्यकर्त्यांबरोबरच जात पंच आणि समाजातील महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगावात झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील बेळगावातील पहिल्या 5 हुतात्म्यांना आज एकीकरण समितीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. बेळगावात 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलनात मारुती बेन्नालकर, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारीगडी आणि कमलाबाई मोहिते यांना हुतात्म्य आलं होतं. बेळगावातील हुतात्मा चौकात आदरांजली वाहण्यात आली. 17 जानेवारी 1956 रोजी भाषावर झालेल्या प्रांत रचनेत बेळगावसह सीमा भाग कर्नाटकात तर मुंबई प्रांत गुजरातमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. या विरोधामध्ये बेळगावात सर्वप्रथम आंदोलन झालं होतं. कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप पाटील तसंच विजय देवणे, बेळगावच्या महापौर सरिता पाटील, एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं पवनी तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कातुर्ली गावाच्या नाल्यामध्ये मोहफुलाची कच्ची दारू काढताना 2 आरोपींना मुद्देमालासह अटक केली. देशपांडे आणि भाऊराव लोणारे अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून 1 दुचाकी, 100 लिटर दारू, 3500 लिटर सडलेला मोहफूल दारू काढण्याचं साहित्य आणि 15 प्लॅस्टिकचे ड्रम हस्तगत केले. त्यांच्याविरुद्ध आढ्याळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सांगलीत नेमणुकीस असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल किरण पुजारी आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील यांच्या गटात हाणामारी झाली. यात पाटील गटाचे अरुण हातागळे हे गंभीर जखमी झाले. त्या प्रकरणी पोलीस किरण पुजारी यांच्यासह 6 जणांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले. 6 जणांना अटक करण्यात आली. अंकली रोड परिसरात ही हाणामारी झाली होती. ज्ञानेश्वरी पारायणात काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर 100हून अधिक भक्तांना विषबाधा झाली. यवतमाळच्या वणी तालुक्यातील सुकनेगाव इथल्या बाजीराव महाराज मठात आयोजित महाप्रसादाच्या जेवणानंतर ही विषबाधा झाल्यानं भक्तांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागलं. त्यांच्यावर वणीच्या ग्रामीण रुग्णालयासह शहरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 100च्या वर नागरिकांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. यवतमाळच्या आदिवासी बहुल मारेगाव इथल्या गेनलाल वरकडे या कला शिक्षकांनी परिसरातील विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देऊन स्वखर्चानं शाळेतच या चित्रांची आर्ट गॅलरी भरवली आहे. मारेगाव पंचायत समिती क्षेत्रात असलेल्या शाळांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना चित्रकला शिकवली. मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार चित्रकलेतून दिसून येतो, म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना रंगरेषांच्या जादुई विश्वाची सफर घडवण्यासाठी आणि बालमनांमध्ये दडलेल्या चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. उत्कृष्ट चित्रांना स्वकमाईतून बक्षिसं दिली. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलेला व्यासपीठ देऊन शिक्षकांना त्यांच्या पंखात बळ भरल्यानं विद्यार्थीही भारावून गेले आहेत. मुलांमध्ये चित्र काढण्याची आवड निर्माण व्हावी आणि आवडत असेल त्या विद्यार्थ्यांना चित्र प्रदर्शनीची एक संधी द्यावी, कारण त्यांनी काढलेला चित्र स्पर्धेत यावा,
त्यांना काहीतरी शाबासकी भेटावा ह्या उद्देशानं ही प्रदर्शनी भरवण्यात आली आणि कलेचा प्रचार व्हावा. मी निसर्गचित्र काढलेलं आहे आणि आमच्या शाळेमधील जे वर्कडे सर आहे त्यांच्यामुळे मी आज या परीक्षेत बसली आहे व हे सुद्धा चित्र काढणार आहे व याच्या समोर पण मी खूप छान चित्र काढणार आहे. पैशांसाठी जन्मदात्या आईनं लेकीचा सौदा केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवाजी वॉर्डात घडली. 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच आईनं फक्त 20,000साठी विकलं. राजस्थानमधील एका व्यक्तीसोबत तिचं लग्नही लावून देण्यात आलं. इतकंच नाही तर या मुलीवर अत्याचारही करण्यात आल्याचं समोर आलंय. या मुलीनं कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि नागपूर गाठलं. रेल्वे पोलिसांना तिनं सगळा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. या प्रकरणी या मुलीची आई, तिची बहीण आणि अन्य 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे या मुलीला व्यसन जडल्यानं ती असे आरोप करत असल्याचा दावा तिच्या आई आणि बहिणीनं केलाय. साकोली तालुक्यातला असल्यामुळे साकोली पोलीस स्टेशनला तो गुन्हा रजिस्टर झालेला आहे. यासंबंधी API गावंडे यांच्याकडे तपास देण्यात आलेला असून तपास सुरू आहे. अजूनपर्यंत मुलीची आपल्याला भेट झाली नाही पोलिसांची. मुलगी सध्या नागपूर येथील संगोपन केंद्रात आहे. लातूरच्या साखरापाटी इथल्या हिरेमेट पेट्रोल पंपावर दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर गोळीबार केला. तसंच पेट्रोल पंप मालक श्रीकांत हिरेमेट यांच्यावर हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. यात हिरेमेट गंभीर जखमी झालेत. यानंतर दरोडेखोर 7 तोळ सोनं आणि 50,000ची रोकड घेऊन पसार झालेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. रत्नागिरी तालुक्यामधल्या दापोली इथं कोळथरी समुद्र किनाऱ्यावर कासवांच्या 84 पिलांना समुद्रात सोडण्यात आलंय. ऑलिव्ह रिडले जातीची कासव आहेत. कासवांनी नोव्हेंबर महिन्यापासून किनाऱ्यावर घातलेली अंडी शोधून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली होती. आगोमचे संचालक दीपक महाजन आणि कासव मित्र केदार तोडणकर यांनी पहिल्या टप्प्यातील ही 84 पिलं समुद्रात सोडले. 5 वर्षांपूर्वी वन विभागानं कासव संवर्धनाचं काम हाती घेतलं होतं. त्या अंतर्गत दापोली तालुक्यातल्या केळशी, पाटले, मुरुड, कर्दे आणि कोळथरे या ठिकाणी कासव संवर्धन केंद्र सुरू झाली. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अंड्यांची तस्करी होते. तसंच कोल्हे आणि भटके कुत्री ही अंडी खाऊन टाकतात आणि या सगळ्यापासून कासव सुरक्षित राहावीत म्हणून कासवांच्या संवर्धनासाठी हा कासव संवर्धन प्रकल्प राबवला जातोय. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोव्याच्या साखळी इथल्या प्रचार सभेत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं केजरीवालांना नोटीस बजावली आहे. निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नाही म्हणू नका. 5,000 दिल्यास तिपटीने अधिक मागणी करा आणि नव्या करकरीत नोटा घेऊन आपच्या झाडूलाच मतदान करा असं विधान केजरीवाल यांनी या सभेत केलं होतं. याबाबत भाजपनं निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती आणि त्याची दखल घेत निवडणूक आयोगानं त्यांना ही नोटीस बजावली आहे. 19 जानेवारीला आयोगाच्या कार्यालयात दुपारी 1 पर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले. चुनाव का टाइम है, पैसे लेके भी आएंगे ये लोग. आते हैं कि नहीं आते? पैसे बांटने आएंगे. बीजेपी वाले भी आएंगे पैसे बांटने, कांग्रेस वाले भी आएंगे पैसे बांटने. मना मत करना, ले लेना दोनों से. और नए वाले नोट लेना, पुराने वाले मत लेना. और 5,000 रुपए दे तो बोलना जी महंगाई हो गई, 10,000 लगेंगे इस बार. पैसे दोनों पार्टियों से लेंगे लेकिन वोट इस बार धोखा देंगे हम लोग. ये धोखा देते आए हम लोगों को. गोव्यामध्ये दिल्लीहून मुख्यमंत्री आणावा लागू शकतो हे शिवसेनेचं यश असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री दिल्लीतला असू शकतो असं म्हटलं होतं. एका अर्थी पर्रिकर पुन्हा राज्याच्या राजकारणात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यावर राऊत यांनी तिरकस प्रतिक्रिया दिली. आम्ही ही निवडणूक मनोहर पर्रिकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, आमचे अध्यक्ष तेंडुलकर, श्रीपाद नाईक ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली लढतो आहे. पण त्याचबरोबर आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहे. आम्ही निवडणूक झाल्यानंतर जे निवडून आलेले आमदार आहेत ते आपल्या नेत्याची निवड करतील आणि हा नेता गोव्या आमदारांमधून निवडून येईल किंवा पार्टी किंवा पार्लमेंटरी बोर्डला वाटलं तर तो दिल्लीतूनही येईल. तर याचा निर्णय जो आहे तो शेवटी इलेक्शन झाल्यानंतर लोकतांत्रिक पद्धतीने पार्टी करेल. भारतीय जनता पार्टी को ऐलान करना पड़ा कि गोवा के आज के जो मुख्यमंत्री है लक्ष्मीकांत
पार्सेकर वो चुनाव हार जाएंगे और इसलिए दिल्ली से मुख्यमंत्री उनको लाना पड़ेगा। ये शिवसेना का सबसे बड़ा विजय है। शिवसेना, एमजीपी, गोवा सुरक्षा मंच, ये तीनों का जो महागठबंधन हुआ है, उनके डर से ये बात आई है कि अब गोवा का अगला मुख्यमंत्री दिल्ली से होगा। मुझे लगता है भारतीय जनता पार्टी ने, यहाँ की सरकार ने अपना पराभव, अपना पराजय स्वीकार कर लिया है। ऐतिहासिक थिबा राजवाड्यात सुरू असलेलं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी अचानकपणे या वास्तूला भेट दिली। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। काही दिवसांपूर्वी थिबा राज्याचे वंशज आणि म्यानमारचे उपराष्ट्रपती यांनी कामाच्या गुणवत्तेवरून नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलंय। या राजवाड्यात सुरू असलेल्या कामांचा नमुना आधी तयार करून दाखवण्याची सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे योग्य लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होते। या पुरातन वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं दर्जेदार काम होण्याची मागणी होते। कृषी सेवकाची परीक्षा पास होऊन 6 महिने उलटले तरी राज्यातील सुमारे 600 कृषी सेवकांना सरकारकडून नियुक्ती मिळाली नाही। पुण्यातील कृषी आयुक्तालय तसंच मुंबईतील कृषी मंत्रालयाचे हेलपाटे घालून ही मुलं मेटाकुटीला आली आहेत। अशा परिस्थितीत सरकारनं आपल्याला तत्काळ नियुक्ती द्यावी अशी मागणी त्यांनी केली। घटस्फोट झालेल्या पत्नीला न्यायालयानं खावटी मंजूर केल्याचा राग मनात धरत पतीनेच पत्नीचं अपहरण करून हत्या केल्याची संतापजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात उघडकीस आली। तेजू जगणे असं या नरदंपतीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली। कोटची मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा पती पीटर मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले। या तिघांवरही कलम 302 अंतर्गत शीना बोराची हत्या करणं, हत्येचा कट रचण्याचा आरोप निश्चित झालाय। याशिवाय पीटर मुखर्जीवर खोटी कागदपत्र तयार करण्याचा आरोप लावण्यात आलाय। या प्रकरणी ड्रायव्हर श्यामवर राय याला मात्र माफीचा साक्षीदार करण्यात आले, त्यामुळे त्याच्यावर कुठलाही आरोप नाही। येत्या 1 फेब्रुवारीपासून खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होईल। 302 120B और 307, 201 और 203 के अंडर बेसिकली चार्जेस फ्रेम की गई है। किन किन चार्जेस में अलग अलग बता पाए किसके खिलाफ कौन कौन से चार्जेस फ्रेम हुए या कौन से चार्जेस ड्रॉप हुए हैं, उसकी भी जानकारी हमें दे। 420 जो चीटिंग का केस था वो ड्रॉप किया गया है। अभी अगली तारीख फरवरी 1 फरवरी को रखा गया है। उस दिन लिस्ट ऑफ विटनेसेस को लाए जाएंगे, फिर लिस्ट ऑफ विटनेसेस प्रोड्यूस करेंगे तो उसके बाद विटनेसेस को बुलाया जाएगा। विलेपार्लेमध्ये 5 डिसेंबरला एका मुलीची हत्या करण्यात आली होती। या बाबतीत पोलिसांचा कसून शोध सुरू आहे। आरोपींचा या हत्येशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले, त्यामुळे या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले। त्या खून प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक व्यक्तींची चौकशी सुरू केली होती, मात्र पोलिसांना यश येत नव्हतं। सीसीटीव्ही फुटेजमुळे आता कुठेतरी प्रकरणाला गती येईल। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMFनं भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षातला वाढीचा दर हा अपेक्षेपेक्षा 1% कमी होईल असा अंदाज वर्तवलाय। गेल्या वर्षी भारताच्या आर्थिक विकासाचा दर हा 7.6% राहील असा अंदाज होता। सोमवारी संस्थेनं जारी केलेल्या नव्या अंदाजात हा दर 6.6% असेल असं नमूद करण्यात आले। नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण उत्पादन आणि विक्रीच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला, त्यामुळेच विकासाचा दर घटणार असल्याचं IMFनं म्हटलंय। आमिर खानच्या दंगल या सिनेमात बालपणीच्या गीता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री झायरा वसीमनं शनिवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली होती। या भेटीवर एक मोठा वर्ग नाराज झाला होता। झायरावर अनेकांनी सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे या ट्रोलमुळे दुखावलेल्या झायरानं लगेचच सोशल मीडियाच्या माध्यमातून माफीनामा दिला होता। मात्र तिनं या माफीनामा अवघ्या 3 तासातच आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून हटवल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।